नमस्कार मित्रांनो, तुहेरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण घरी बसलेले असतात आणि संजय चहा पित असताना ईश्वरी आणि नम्रता दोघीजणीही अगदी शांत असतात. नेहमीप्रमाणे त्यांची बडबड नसते आणि चेहरा पाडून बसलेले असतात. त्यावेळेला मग त्याचं लक्ष म्हणजे संजयचं लक्ष त्यांच्याकडे जातं. परंतु ईश्वरीच्या बाबांच्या आणि आईच्या दोघांच्याही लग्नात कसं काही करायचं आहे त्याच्या गप्पा सुरू असतात. तर सुप्रिया म्हणत असते की आपल्याला लवकर घाई केली पाहिजे बरं. थोडेच मुहूर्त बाकी आहेत आणि त्यामध्ये आपला मुहूर्त हा जवळचा आहे. त्यावर आता बाबा म्हणतात की हो अगं सुप्रिया, मलाही थोडा दिवस इंदोरला जावं लागेल मध्येच थोडासा वेळ काढून. कारण तिकडे सगळं दुकानाचं मिठाईचं बघितलं गेलं पाहिजे ना. तिथे एकदा लक्ष घालायला हवं जाऊन. शिवाय बाकीचं सगळं घरातलंही बघितलंच पाहिजे. त्यानंतर मग ती म्हणते की हो, आता जेव्हा तुम्ही इंदोरला जाल ना तेव्हा बँकेत जा आणि आपल्या लॉकरमध्ये येशूच्या लग्नासाठी आपण जे दागिने करून ठेवले होते ते दागिनेही तुम्हाला घेऊन यावे लागतील. त्यावेळेला तो म्हणतो की हो, तेही काम आहेच नाही का. बोलता बोलता दोघांचंही लक्ष पुन्हा दोघींकडे जातं आणि एकमेकांना खुणावत ते म्हणतात की यांच्यात काहीतरी बिनसलंय वाटतं. दोघीही एकमेकांशी काहीच बोलत नाही आहेत. तेव्हा सुप्रिया विचारते की इशू, नमू, अगं काय झालं, तुम्ही दोघीजणीही अशा गप्प गप्प का बसले आहात. त्यावेळेला मग आता नम्रता पण म्हणते की कुठे काय, अगं मला कुठे काय म्हणायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो, असं काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा मग संजय म्हणतो मग तुम्ही दोघी अशा गुमसुम का बसल्यात, कधीही तुम्ही अशा गप्पा मारतच असता, मग आता झालं तरी काय. त्यावेळेला मग नम्रता म्हणते की तुम्ही मला विचारू नका, तुम्ही इशूलाच विचारा काय झालं आहे ते, तीच तुम्हाला सांगेल, माझं इतकं काही नाही आहे. असं म्हणून आता त्यावर बाबा म्हणतात की इशू सांग, काय झालं आहे बाळा, दोघींमध्ये पुन्हा कसले वाद झालेत का, काय झालं आहे. अगं आता लग्नाचे दिवस पुढे येत आहेत आणि तुम्ही दोघंजणही. तेव्हा मग सुप्रिया ईश्वरीला विचारायला जाणार तेवढ्यातच आता सुप्रिया काही बोलायला जात असते. संजय तिला थांबवतो आणि म्हणतो की आता तुम्हा दोघी बहिणींमध्ये काय भांडण लागलं आहे सांगा बघू मला, आणि मी वाट बघते ईश्वरी, काहीतरी सांग तू. परंतु ईश्वरी काही सांगायला तयार नसते आणि ती गप्पच बसलेली असते. त्यावेळेला नम्रताला माहीत असतं की काही झालं तरीही ईश्वरी काही खरं सांगणार नाही आहे, मलाच हे सगळं सांगावं लागेल. त्यावेळेला मग बाबा म्हणतात की अगं तुम्ही दोघंही ना अशी भांडणं करत राहू नका बघू. काही झालं तरीही तुम्हाला सगळ्या गोष्टी हँडल करायच्यात आता, लवकरात लवकर बघायचे. आणि नमू, तू अशी रुसून राहू नकोस, तुला रुखवत तयार करायची तिच्या लग्नाची. अगं मग रुखवत लवकरात लवकर बघायला हवी ना. तेव्हा ती म्हणते की हो बाबा, मी ही रुखवत करणार आहे ती काही फार तामझाम करणार नाही आहे, अगदी छोट्याशा प्रमाणात बनवणार आहे, त्यामुळे माझी काही इतकी घाई होणार नाही आहे. ती असं बोलल्याबरोबर बाबा, सुप्रिया आणि ईश्वरी बघतच राहतात. नंतर मग ती म्हणते की बाबा, ते रुखवतीचं मी बघतच राहीन, परंतु त्याच्यापेक्षाही फार महत्त्वाचं काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे, जे इशूला सांगताच येत नाही आहे. मग आता लगेच बाबा म्हणतात की बरं ठीक आहे, सांगा काय आहे ते. मला सांगा, तुमची मेहंदीवरून भांडणं झाली आहेत का. दोघंजणही मेहंदीवरून व्यवस्थित करा काय ते. आणि हो इशू, अगोदरच ताईशी मेहंदीबद्दल बोलून घे, नाहीतर ऐन वेळेला तुमच्या दोघांचे प्रॉब्लेम व्हायचे. तेव्हा मग आता नम्रता बोलायला सुरुवातच करते. इथे वल्लरी आजीला म्हणत असते की बरं झालं आई, आपण अगदी लवकरचाच मुहूर्त काढला, म्हणजे आपली काहीच पंचाईत होणार नाही. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो. अर्णव विचारतो की आजी, तू मला बोलवलंस का. तेव्हा आजी म्हणते की हो चिंटू, अरे मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं, लग्नाच्या मुहूर्ताबद्दलचं बोलायचं होतं. त्यावर मग तो म्हणतो की ठीक आहे, बोल आजी, काय झालं आहे, काय करायचं आहे म्हणजे. तेव्हा आजी म्हणते की चिंटू, खरं तर आता साखरपुडा झाला आहे, मग लग्नही लवकर व्हायलाच हवं असं मला वाटतं आहे. आणि त्यामुळे लग्नाचे मी काहीचे मुहूर्त बघितलेले आहेत. मला माहिती आहे जर आता आपण थांबलो तर थोडा प्रॉब्लेमच होऊ शकतो. म्हणूनच मला असं वाटतं आहे की येत्या महिन्यातला मुहूर्त जो असेल तो अगदी योग्य ठरेल, म्हणजे तुमच्या दोघांच्या लग्नासाठी. तर तुला काही याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे ना, सगळं ठीक आहे ना असं ठरवलं तर, असं आजी विचारते. त्यावेळेला लावण्या आणि वल्लरी दोघी एकमेकींकडे बघतच राहतात की अर्णवचं आता काय प्रश्न आहे तो. त्याबरोबर आता इथे अर्णव हा म्हणायला लागतो की आजी, पुढच्याच महिन्यातला मुहूर्त. त्यावेळेला लगेच आजी म्हणते की हो, पुढच्याच महिन्यातला मुहूर्त आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. त्यावेळेला मग तो म्हणतो की नाही आजी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, जर तू ठरवलं आहेस तर तसंच होऊ देत, ॲज यू विश, असं तो बोलतो आणि तिथून तो निघून जातो. आणि असं म्हटल्यावर वल्लरीला आणि लावण्याला खूपच आनंद होतो. परंतु अर्णवच्या या निर्णयामध्ये अजिबातच कुठेही आनंद आजीला दिसत नाही. आजी त्याच्याकडे जाताना बघतच राहते. ती म्हणते की असा काय हा, म्हणजे कुठल्याही प्रकारचा काहीही गोष्ट न बोलता, काही वाद न घालता हा निघून कसा काय गेला, म्हणजे नक्की याच्या मनात चाललंय तरी काय. चिंटू माझ्याशी एका शब्दाने काही बोलला नाही, या निर्णयात त्याला आनंद वाटतोय की नाही. माझा नातू पहिले असा नव्हता,
आता नेमकं त्याला काय झालंय काही समजत नाही आहे. वल्लरी मात्र लावण्या पण खूपच खुश असते. तर इथे आता आजी ही गोंधळलेली असते आणि नम्रता सांगायला जाते की तुम्हाला माहिती आहे, इशूच्या लग्नाबद्दल. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते आणि ईश्वरी देसाई असा आवाज दिला जातो. त्यावेळेला मग कुरिअर असं म्हटल्यावर सुप्रिया म्हणते की जरा थांबा, मी बघते काय आहे ते. त्यावेळेला सुप्रिया येते. मग तो कुरिअर बॉय म्हणतो की ईश्वरी देसाई आहेत ना, त्यांच्यासाठीच हे लेटर पाठवण्यात आलं आहे. त्या कुठे आहेत त्यांच्याचकडे द्यायचे आणि साईन घ्यायची. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, मी तिची आई आहे, तिला बोलावते. मग इशू असा आवाज दिल्याबरोबर ईश्वरी देखील येते आणि ईश्वरी म्हणते की कोण असेल, म्हणून ती आता बघायला जाते. बाबा म्हणतात की बघ बघ कोण आहे, कशाबद्दल आहे नेमकं. तेव्हा ती येते आणि म्हणते की भैया बोला, मीच आहे ईश्वरी देसाई. तेव्हा तो म्हणतो की मॅडम हे बघा, हे तुमच्यासाठी कुरिअर आहे आणि प्लीज ह्या इथे तुमची जरा साईन करा. असं म्हटल्यावर ईश्वरी त्याचं पेपर्स घेते आणि त्यावर साईन करते की डिलिव्हरी आम्ही रिसिव्ह केली आणि तो तिथून निघून जातो. नंतर ईश्वरी ते इन्व्हलप आतमध्ये घेऊन जाते. ते थोडंसं जड असतं म्हणून तिला काही कळत नसतं. संजय म्हणतो की काय गं इशू, कसलं इन्व्हलप आहे हे नक्की. तेव्हा ती म्हणते की काय माहिती, मला पण हे समजत नाही आहे हे कसलं इन्व्हलप आहे ते. म्हणजे AB फूडच्या कंपनी लेटरने काहीतरी हे पाठवलेलं आहे आणि हे लेटर ऑफ इंटरेस्ट आहे असं वाटते मला. कदाचित एखाद्या ऑर्डरबद्दल असावं. असं म्हटल्याबरोबर इथे आता बाबा म्हणतात की बरं ठीक आहे चालेल, परंतु इशू एक गोष्ट चांगलीच लक्षात घ्या. आता सध्या लग्नाची घाई गडबड आहे, त्यामुळे तुम्ही नवीन काहीही करायला जाऊ नका. तुम्ही दोघींनी अगदी सगळं लग्नाबद्दलचं व्यवस्थित असं ठरवून घ्यायचं आहे. आलं का लक्षात. तेव्हा मग बाबांना कळतं की अगं नमू, तुझं बोलणं अर्धवटच राहिलं, काय झालं आहे सांग. तेव्हा मग तिला काही बोलू न देता ईश्वरी म्हणते की अहो बाबा, मी तुम्हाला सांगते, ताई माझ्यावरून कुठल्या गोष्टीवरून वाद घालत आहे. अहो तुम्हाला माहिती आहे, आपलं इंदोरचं जे घर आहे, त्या इंदोरच्या घराचा जो लहानपणापासून माझा कपाटातला कप्पा आहे ना, तो कप्पा हा अजूनही तसाच लग्नानंतर माझा राहणार, असं मी तिला सांगत होते. परंतु ताई माझं ऐकूनच घेत नव्हती. ताई मला काय बोलते की नाही, तो जो कपाटातला हिस्सा आहे ना, तो आता तुझा राहणार नाही, कारण तुझं लग्न होतं आहे, अशी मला ती बोलून दाखवत होती. आणि त्यामुळेच ती माझ्यावर रुसली आहे आणि आमच्या दोघींचे वाद झालेत त्यावरून. पण तुम्हीच सांगा ना बाबा, जरीही लग्न झालं तरीही माझा जो घरावरचा हक्क आहे तो कमी होणार आहे का. लहानपणापासून माझा जो कप्पा आहे तो माझाच राहणार ना, दुसरा कोणाचं मी होऊ देणार आहे. म्हणजे लग्नानंतर मी कधी आले तर तो कप्पा माझाच राहिला पाहिजे ना, असं ते बोलून दाखवते. आणि त्यामुळेच ही ताई ना माझ्याशी उगाचच भांडत बसली. असं म्हटल्यावर संजय सुप्रिया दोघंजणं हसायला लागतात आणि म्हणतात की झालं, म्हणजे या गोष्टींवरून तुमचे वाद झाले तर. तेव्हा ईश्वरीकडे नमू रागाने बघायला लागते, कारण ईश्वरीने तो विषय जो बोलायचा असतो तो भलतीकडेच वळवलेला असतो. त्यावर आता सुप्रिया म्हणते की यांचं ना असंच आहे. अहो अगदी लहानपणापासूनच त्या कप्प्यासाठी अगदी दोघेही भांडत आलेले आहेत. आत्तापर्यंत त्यांचा काही विषय बदललेलाच नाही आहे. मग ती म्हणते की हो ना, त्याच विषयावरून आई ही माझ्यावर अगदी नळावर बायका कशा भांडतात तशी माझ्याशी भांडायला आली होती. परंतु मी तिला सरळ सांगून दिलं की तू माझ्याशी भांडू नकोस, तो कप्पा माझाच राहणार आहे. तेव्हा नमू रागाने बघायला लागते. सुप्रिया म्हणते की अगं आता तरी बस करा, आता तुमची भांडणं करू नका. लग्न झाल्यानंतर वेगवेगळे असणार आहात तेव्हा एकमेकींची आठवण येणार तुम्हाला. आणि नमू असं काही करू नकोस बरं का. अगं आणि तुम्ही पुढच्या गोष्टी आता ठरवायला घ्या. नमूला ती समजावायला जात असते. तेव्हा नमू आता रागाने तिथून उठून निघून जाते, कारण ईश्वरीने जे सांगायचं असतं ते सांगितलेलंच नसतं. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की बघितलं, असं आहे, अगदी अजूनही लहानच आहेत आपल्या लेकी. मग सुप्रिया पुन्हा काही काही गोष्टी त्यांच्याशी बोलायला जाते आणि त्यांच्या गप्पा सुरू असतात. ईश्वरीला आता वाईट वाटतं, परंतु हे लेटर ऑफ इंटरेस्ट नेमकं काय आलं आहे त्याचा विचार ईश्वरीला पडतो आणि म्हणूनच ती आता लेटर बघायला येते. परंतु जे लेटर अर्णवने ठेवलेलं असतं ते अजूनही तिने बघायला घेतलेलं नसतं, कारण नम्रताने वेगळाच विषय काढलेला असतो. त्यानंतर मामाला फोन येतो. मामा म्हणतो की शाब्बास, अगदी जागेवर पोचवलंस ना तू ते लेटर, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना. त्यावेळेला मग अर्णवला मामा सांगतो की आताच त्या डिलिव्हरी बॉयचा कॉल आला होता, त्याने लेटर ईश्वरीच्याच हातात दिलेलं आहे, म्हणजे ईश्वरीच ते लेटर बघणार. आणि मग तो म्हणतो की मी सुरुवातीला काही कंपनीचे लेटर्स वगैरे ठेवले आहेत म्हणून काही कोणालाही संशय येणार नाही, परंतु त्याच्याच खाली लेटर तुझं लपवून ठेवलं आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण तो म्हणतो जर लपवलेले लेटर तिने पाहिलंच नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मामा म्हणतो की नाही, असं काही होणार नाही अर्णव, कारण काय ना की त्याच्यामध्ये मी राजेशचा आणि आपल्या अंजलीचा फोटो देखील ठेवलेला आहे. त्यामुळे तो फोटो जरी कोणी बघितला तरीही त्या लेटरचं सत्य हे समजेलच, म्हणून घाबरण्याचं कारण नाही. तेव्हा मग मामाला अर्णव म्हणतो की ओके, बघूया आता काय होतं आहे ते. नंतर
ते लेटर तिथेच टेबलवर ठेवलेलं असतं. सुप्रिया म्हणते की "अगं इशू, हे तुझं लेटर आहे ते तुला बघायचं आहे ना? म्हणजे जे काही तुला मगाशी आलं होतं ते लेटर एकदा बघून घे, की काय आहे त्याच्यामध्ये, कशाबद्दल ऑफर आहे ते सगळं बघून घे." तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो, अगं आई, मगाशी गडबडीमध्ये ते लेटर माझं जरा बघायचं राहूनच गेलं. बघूया काय आहे त्या लेटरमध्ये." म्हणूनच आता ती लेटर बघायला घेते आणि त्यामधले पेपर्स वगैरे सगळे बघत असताना त्यामध्ये AB फूड अँड कंपनी लेटर ऑफ इंटरेस्ट असं लिहिलेलं असतं. ईश्वरी म्हणते की हे लेटर ऑफ इंटरेस्ट नक्की कशाचं असणार आहे. म्हणूनच ती ते इन्व्हलप ओपन करते आणि त्यामध्ये येलो कलरची फाईल असते आणि त्या फाईलमध्ये सगळे पेपर्स अगदी अटॅच करून ठेवलेले असतात. आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरी ही ते पेपर्स बघायला घेणार तेवढ्यात राकेश तिला कॉल करतो आणि म्हणतो की "ईश्वरीजी, कशा आहात तुम्ही?" तेव्हा ती म्हणते की "ठीक आहे." मग त्याबरोबर तो सांगतो की "कसं आहे ना, म्हणजे ना सकाळ झाली की तुमची आठवण काढल्याशिवाय दिवस जात नाही. कसं आहे, पूर्वी लोक काय करायचे की आपल्या तळहाताचं दर्शन घ्यायचे, परंतु मी काय करतो की उठल्यानंतर सुरुवातीला मोबाईलमधला तुमचा फोटो बघूनच मग दिवसाला सुरुवात करतो. तेव्हाच कुठे दिवसाला चांगली सुरुवात होते." तेव्हा असं म्हटल्यावर ईश्वरी त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते की "सहजच कॉल केला होतात का तुम्ही?" तेव्हा तो म्हणतो की "नाही, ॲक्च्युली ईश्वरीजी काय झालं, मला जरा 2 ते 3 दिवसांसाठी बाहेर जावं लागते, म्हणजेच मास्तरांकडे. लग्नाची गडबड असणार आहे ना, त्यामुळे त्यांना जरा भेटतो आणि पुढे गोष्टी कशा काय करायच्या ते सगळं ठरवून घेतो आणि त्यामुळेच मग मी तुम्हाला कॉल केला." ईश्वरी म्हणते की "मास्तरांची तब्येत बरी तर आहे ना?" त्यावेळेला म्हणतो की "हो, आता बरी आहे, त्याच्यासाठीच मला जायचं आहे आणि येते 3 दिवस मग तुम्हाला भेटायला येणार नाही ना मी, म्हणूनच तुम्हाला कॉल करून कळवलं. आणि हो, काकांनाही सांगा हे सगळं, बाबांना. म्हणजे कसं आहे ना, की त्यांनाही तुम्ही सांगा की गडबड आहे म्हणून कॉल केला नाही. म्हणजे तुम्ही सांगितलं काय, मी सांगितलं काय, एकच आहे म्हणून." तेव्हा ईश्वरी म्हणते की "बरं, देते मी निरोप." आणि ती फोन ठेवून देते. त्याच वेळेला मग आता अर्णवला आठवतच राकेश म्हणतो की "चला अर्णव, आता मला बंगलोरला पाठवायची तयारी तर केलीच, मग चला राकेश, बंगलोरला निघायला हवं." असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो. मग ईश्वरी पुन्हा ते लेटर बघायला लागते आणि म्हणते की AB फूड्स अँड सर्व्हिसेस म्हणून ती लेटर ओपन करते आणि त्यामधलं जे लिहिलेलं असतं ते अगदी व्यवस्थित फ्लुएंट इंग्लिशमध्ये लिहिलेलं असतं आणि त्यामधला सगळा जो मजकूर असतो तो लेटर ऑफ इंटरेस्टबद्दल असतो. आणि सुप्रिया म्हणते की "अगं, काय आहे त्याबद्दल, जरा तो मजकूर वाच आणि त्यावरून येईल तुझ्या लक्षात." ती म्हणते की "आई, मला तर असं लेटर पूर्वी आलंच नव्हतं. म्हणजे हे क्लाउड किचनच्या संदर्भातलं लेटर आहे असं मला वाटतंय. आणि सगळं ना यामध्ये अगदी भारी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे काय, सगळं माझ्या डोक्यावरून जाणार आहे. किती गडबड आहे यामध्ये सगळी." तेव्हा आता ती हसायला लागते आणि म्हणते की "हो गं इशू, म्हणजे सगळं तसंच आहे का?" तेव्हा ती म्हणते की "हो, अगं सगळं लेटर ना तसंच आहे, काहीच समजत नाही आहे." मग त्यानंतर आता ईश्वरी पुढे पुढे वाचायला लागते आणि म्हणते की "नाही गं आई, मला तर वाटतंय ना हे सगळं मला काहीच समजणार नाही आहे. आता हे लेटर सगळं समजून घेण्यासाठी आणि यामध्ये काय लिहिलं आहे ते लक्षात आणण्यासाठी मला ना एक डिक्शनरीच खोलून बसावी लागणार आहे. त्याशिवाय मला यातलं काहीही समजणार नाही आहे खरंच." असं ईश्वरी ही तिला बोलून दाखवते. तेव्हा सुप्रिया हसते आणि म्हणते की "बरं ठीक आहे, बघतो." आणि त्यातच पुढच्या पानावरच अंजलीचा आणि राकेशचा फोटो ती ओपन करणारच असते, परंतु आई आणि तिच्या गप्पा अगदी हसत हसत चालू असतात. म्हणूनच ती ठरवते की जाऊ दे, ते पान मग ती तसंच पलटलेले ठेवते. इन्व्हलपमध्ये पुन्हा ते फाईल घालून ठेवते आणि म्हणते की "बघूया नंतर, मला आता ही फाईल सगळी बघितली पाहिजे नेमकं काय आहे ते." म्हणूनच ती लेटर तिथेच पुन्हा टेबलवर ठेवूनच देते आणि दुसऱ्या कामासाठी बाजूला निघून जाते. तर इथे राकेश हा बंगलोरला जायला निघालेला असतो आणि तो बॅग वगैरे घेऊन खाली उतरतो आणि मामाला म्हणतो आणि मामीला म्हणतो "चला, मी निघतो आता बंगलोरला जाण्यासाठी." तिथे आता अर्णव आलेला असतो आणि मग ती म्हणते की "बरं झालं जावई बापू, तुम्ही अगदी जायला निघालात. म्हणजे कसं आहे ना, पहिल्यांदा तुमच्या वकील असल्याचा आपल्याला आपल्या बिझनेसला काहीतरी फायदा झाला म्हणायचं." तेव्हा तो म्हणतो की "हो, बरंच आहे ना. म्हणजे काय मामी, की कधीतरी माझ्या या प्रोफेशनचा आपल्या याला व्यवसायाला फायदा झाला याचं मला चांगलंच वाटतं आहे." त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की "हो, मग हे घ्या जिजू, तुमचं फ्लाईटचं तिकीट बिझनेस क्लासचं आहे बरं का." तेव्हा मग तो म्हणतो की "अरे अर्णव, बिझनेस क्लासचं तिकीट कशासाठी? अरे आमच्यासारख्या म्हणजेच माझ्यासारख्या गरिबासाठी उगीचच हे इतकं महागडं तिकीट कशासाठी? साध्या तिकीटने प्रवास केला असता मी, काही प्रॉब्लेम नाही." त्यावेळेला मग तो म्हणतो की "नाही, ठीक आहे, हरकत नाही, घ्या." आणि मामा आणि अर्णव दोघांचीही अगदी रोखून नजर त्याच्यावर असते. तो मुद्दामच हे सगळं बोलत असतो. त्यावेळेला अर्णव म्हणतो की "हरकत नाही, तुम्ही आमच्या कामासाठी चालले आहात ना, मग तुम्हाला व्यवस्थित दिलंच पाहिजे." तेव्हा तो म्हणतो की "हो, बरं ऐकलंत का?
आजी कुठे गेल्यात? तर ती सांगते वल्लरी की देवळात गेली आजी. मग तो म्हणतो की आलात ना की त्यांना सांगा की मी निघालो आहे बरं का बँगलोरला. त्यांचा शब्द मी मोडलेला नाही आहे. वल्लरी म्हणते की हो, खरंच तुम्ही कधीही आईंचा शब्द मोडू शकणार नाही. मग त्यावर अर्णव म्हणतो की हो, खरीच आहे ती गोष्ट. शब्द मोडणार नाही आहेत कारण ते आपल्या कर्तव्याबाबत नेहमीच अवेअर असतात नाही का? असा टोमणा तो राजेशला मारतो. तेव्हा राजेश म्हणतो की हो, ते तर आहे. म्हणजे आपलं चांगली इतकी फॅमिली मिळाल्यानंतर मला माझी कर्तव्य बजावायला नकोत का रे अर्णव? असं तो बोलतो. आणि काय मामा, मी निघतो चला, असं बोलून तो आता तिथून निघतो. आणि त्याच वेळेला मग आता हे सगळं होत असताना राकेश हा तिथून बाहेर पडलेला असतो. अर्णव देखील तिथून बाहेर येतो आणि वल्लरी आणि मामा तिथेच उभा असतो. वल्लरी मामाला म्हणत असते की काय हो, मला ना म्हणजे जावई बापूंच्या बोलण्यामध्ये एक वेगळेपणाच जाणवतो. म्हणजे ते जे काही बोलत आहेत ते अगदी नॉर्मल बोलत नाही आहे असंच वाटतं. म्हणजे काहीतरी टोमण्यासारखंच असतं त्यामध्ये. त्यावेळेला लगेच मामा म्हणतो की अगं वल्लरी, अच्छा म्हणजे तुला असं दिसून आलं आहे तर? तू ना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको. याचं तुझ्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. तेव्हा ती त्याच्याकडे रागाने बघते. तो म्हणतो की अगं तसं नाही. कुठे काय काय सेल लागला आहे ना ते जरा तू बघ. मला सांगत होतीस ना. असं म्हणून तो बाहेर पडतो आणि त्याच वेळेला मामा हा अर्णवच्या बाजूला येऊन उभा राहतो. अर्णव तिथेच असतो आणि राकेशला जाताना बघतो. आता मामा म्हणतो की फायनली आता हा तिकडे बँगलोरला जायला निघालेला आहे. आपलं सगळं लक्ष त्याच्यावर असणार आहे, डोंट वरी. आणि लवकरात लवकर आपल्याला काहीतरी आता केलं पाहिजे. मग अर्णव म्हणतो की मामा, ईश्वरीने ते लेटर पाहिलं असेल का? आणि जर पाहिलं असेल तर मग तिने अजूनही फोन का केलेला नाही आहे, असा प्रश्न तिला पडतो. मग त्यावेळेला मामा म्हणतो की डोंट वरी, लवकरात लवकर ते लेटर तिला बघायला मिळेलच. बघूया आपण काय करते ते. तर इथे सगळेजण कामामध्येच असतात. नम्रता येते आणि तिथे जे टेबलवर असलेले लेटर असतं ते ती पाहायला लागते. आणि ती म्हणते की काय गं इशू, ते लेटर अजूनही तू पाहिलेलं नाही आहेस का? म्हणून ती पुन्हा ते लेटर उघडते आणि बघते आणि म्हणते की सब्जेक्ट लेटर ऑफ इंटरेस्ट AB फूड्स अँड सर्व्हिसेस, नक्की काय आहे? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई, जरा बघ गं ते काय लेटर आहे ते लिहिलेलं. मला ना त्यामधलं ना काही समजलेलं नाही आहे. खरंच इतकं किचकट आहे म्हणून ते. म्हणूनच म्हटलं की तुलाच विचारावं नक्की काय आहे ते. तेव्हा ती म्हणते की इशू, मला असं वाटतं आहे की हे ना आपल्याला एका कुठल्या तरी मोठ्या कंपनीची ऑर्डर मिळालेली आहे आपल्या क्लाउड किचनला. म्हणूनच हे लेटर पाठवलेलं असणार. परंतु इतकी मोठी किचनची ऑर्डर मिळाली तरी कशी? कळत नाही आहे मला. तेव्हा मग ती म्हणते की अगं नमू, तुला माहिती आहे का, म्हणजे सुप्रिया म्हणते की अगं असं काहीच बोलू नकोस. बिझनेस जरी छोटा असला ना तरीही अगं आपली जी पब्लिसिटी असते ती मोठी. आणि एखाद्याचं चांगलं काम असेल किंवा ज्याचा चांगला बिझनेस असेल ना ते कुठेही असं लपून राहत नसतं कोपऱ्यात. ते कधी ना कधी बाहेर निघतंच. आणि त्यामुळे आपल्याला या बिझनेसला नावारूपास येण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचीच फार मदत होणार आहे. आणि अशीच एखादी मोठी ऑर्डर आपल्याला मिळून जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आहे काम ते आपलं कुठेही लपलेलं नसेल. तेव्हा मग आता नमू म्हणते की नाही आई, मला ना असं वाटत नाही आहे. मला असं वाटतं आहे की ही मोठी ऑर्डर जी आहे ती आपल्याला अर्णव सरांच्याच रेफरन्समुळे तर मिळालेली नसेल ना, त्यांनीच आपलं नाव कुठे सुचवलं तर नसेल ना. असं म्हटल्यावर आता लगेचच पुढे नम्रता असं बोलल्यावर सुप्रिया म्हणते की हे बघ अगं बाई, गप्प बस. त्या अर्णवचं नाव कुठेही तू घेऊ नकोस. कारण तुला माहिती आहे ना बाबा कसे भडकतात ते. त्यामुळे तिचं नाव तू आता घेऊच नको. असं म्हटल्याबरोबर आता ती म्हणते की नाही आई, अगं मला तरी ना असंच वाटतं आहे की हे जे काही लेटर आहे ना ते लेटर हे अर्णवला म्हणजे अर्णव सरांनी वगैरे कुठल्या तरी रेफरन्सने पाठवलेलं असणार आहे. कारण आपल्या बिझनेसना त्यांनी नेहमीच हेल्प केलेली आहे. आता ईश्वरीच्या लक्षात येतं की हो का, म्हणजे कदाचित अर्णव सरांनीच हे लेटर पाठवलं असेल का? खरंच ते माझ्या बिझनेससाठी खूपच जास्त हेल्प करतात, असा विचार आता त्यांच्या डोक्यामध्ये यायला लागतो. आणि सुप्रिया असं बोलल्याबरोबर इथे आता ईश्वरी आणि नमू दोघीजणही गप्प होतात. कारण बाबांनी जर अर्णवचा विषय ऐकला तर पुन्हा एकदा घरामध्ये वाद होऊ शकतात. म्हणूनच ईश्वरी त्याच बाबतीत विचार करते की खरंच असं असेल का? म्हणजे अर्णव सरांनीच माझं नाव सुचवलं असेल का? इतकं होऊनही ते बिचारे माझा विचारच करतायत. त्यानंतर इथे अर्णव टेन्शनमध्ये असतो की काय झालं आहे, अजून मिस इंदोरने मला कॉल कसा केलेला नाही आहे? जर तिला हे सत्य समजलं असेल तर तिने मला फोन कसा नाही केला? असा विचार अर्णवच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि मीच तिला स्वतःहून फोन करू का? तेवढ्यात मामा येतो आणि मामा म्हणतो की अर्णव, एक चांगली बातमी मिळाली आहे. ते म्हणजे राकेश आहे ना, तो पोचला आहे तिथे म्हणजेच बँगलोरला. तो फ्लाईटमधून उतरला, बाहेर आला आणि आता तो हॉटेलमध्येही चेक इन करतो आहे.
असा आपल्याला पक्की खबर मिळाली आहे आणि आता त्याच्याबद्दलची सगळी जी काही माहिती आहे ना ती आपल्याला अशीच मिळत राहणार आहे आणि आपला माणूस त्याच्या पाळतीवर आहे, डोंट वरी. तेव्हा इथे राकेश हा हॉटेलमध्ये पोचलेला असताना त्याला चहा दिला जातो आणि वेलकम टू बँगलोर सर असं एक वेटर येऊन सांगतो आणि तो मस्तपैकी आनंदात चहा पीत बसलेला असतो आणि विचार करत असतो की आजी आणि अर्णव तुमच्या इच्छेखातर तर मी बेंगलोरला पोहोचलो. आता पुढे काय काय करायचं हे मी ठरवतो आणि कसं आहे ना, काहीही झालं तरीही मेव्हणे साहेब हे माझ्यावर पाळत ठेवूनच असतील. माझ्याबद्दलच्या सगळ्या खबरी म्हणजेच आत्ता मी बेंगलोरला पोचलो आहे ही सगळी गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचली तर असेलच. त्यामुळे आता बघूया की पुढे काय घडतं ते. आता लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला पाहिजे. आता मी पुढे काय करतो ना तेच बघा. तुम्हाला काय वाटतं की तुम्हीच माझ्याबद्दल प्लॅन आखू शकता? आता पुढे पुढे बघा मी काय करतो ते. मेव्हणे साहेब तुम्ही माझ्याशी पंगा घेऊन खूप मोठी चूक केली आहे. आता पुढे पुढे एक एक गोष्ट मला करावी लागणार आहे. बघूया आता हा राजेश हा तिथे राकेश बनून काय गोंधळ घालणार आहे तुम्हाला समजणार नाही. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजेश हा अर्णवचा ब्लेझर घालून आणि त्याचीच गाडी घेऊन त्याच्या गाडीमध्ये बसलेला असतो आणि म्हणतो की कोट राकेशचा नाही तर अर्णवचा आणि हे जे कपडे आहेत तेही अर्णवचे आणि ही जी गाडी आहे तीही अर्णवची. पण आता गाडीमध्ये बसलेला आहे तो राकेश. समोरून आता संजय चाललेला असतो आणि संजय जात असताना त्याच्या हातात भरपूर अशा पिशव्या असतात आणि त्याच वेळेला राकेश भरधाव वेगाने अर्णवचीच गाडी घेऊन येत असतो आणि ईश्वरी फोन करते. बाबा म्हणतात की हो इशू, अगं काळजी करू नकोस, थोड्याच वेळात मी पोचतोय, अगं मार्केटला आलेलो ना मी म्हणून. असं म्हणत असताना इथे समोरूनच राकेश येतो आणि तो संजयच्या अंगावर गाडी घालतो. त्यावेळेला आता संजय त्याच्या हातातलं सामान तिथल्या तिथे खाली पडतं आणि तो तिथेच खाली कोसळून जातो आणि त्याच वेळेला हे सगळं ईश्वरी ऐकते आणि जोरात बाबांचा आवाज ऐकल्यावर ती बाबा असं किंचाळते आणि ईश्वरी समोर जो व्हिडिओ असतो बाबांचा तो कोणीतरी रेकॉर्ड केलेला असतो आणि तो व्हिडिओ ईश्वरी बघते आणि बाबांचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, तिला धक्का बसतो आणि तिला गाडी जाताना दिसते तर ती गाडी ही अर्णवची असते. आता ईश्वरी म्हणते की अर्णव सरांची गाडी म्हणजे अर्णव सरांनी बाबांना उडवलं हे ऐकून तिला धक्का बसतो. तर आता इथे हे समजल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव यांचं नातं नेमकं कोणतं वळण घेणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.